स्थानिक विमान पंचायती 400 प्रमुख सहकाऱ्यांच्यासह 2 तास त्या ठिकाणी भेट घेतली, उत्तम संवाद केला. ते जखमी वाघ नाही, ते ढाण्या वाघ आहे. आणि त्यांना जे जखमी म्हणतात त्या ढाण्या वाघाचा पंजा ज्यावेळेला त्यांच्यावरती पडेल त्याला विरोधकांना या मतदारसंघाचा निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच बाजूने 100% लागेल एवढा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. हाडाचे कार्यकर्ते आहेत, पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. आम्ही एका कुटुंबात असल्यासारखेच दीर्घकाळ वावरत आलो. त्यामुळे त्यांची निष्ठा पक्षाशी, नेतृत्वाशी बांधिलकी जी आहे, त्यामुळे उमेदवारी हा विषय त्यांच्या दृष्टीने गौण आहे, पक्ष त्यांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. जिल्हा परिषदेचे उमेदवार संतोष बेलमारे आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी आजपासूनच जोरदारपणाने कामाला सुरुवात केलेली आहे. ते सक्रिय नव्हते ही बाब खरी होती, परंतु आज संध्याकाळी मी गेलो, 2 तास त्यांच्या निवासस्थानी बसलो. किमान 300-400 प्रमुख कार्यकर्ते होते, 100 आसपास माझ्या महिला भगिनी त्या ठिकाणी होत्या. त्यांच्या सर्व भावना मी ऐकून घेतल्या, त्यांचं निराकरण केलं. पक्षाने त्यांना उमेदवारी देऊ केली होती, परंतु अखेरच्या टप्प्यामध्ये अंतर्गत चर्चा करून हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे ते पूर्ण क्षमतेने पक्षाच्या आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने लागतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हे बघितलं पाहिजे की बाहेरच्या मतदारांना समजा तुम्ही म्हटलं 1100 काहीतरी आहे या बूथवर, या बूथवरती स्थानिक किती आणि ते बाहेरचे आलेले काम करायचे स्थानिक जास्त नाही सर, 20-25% पण नाही. कुठं राहतात हे वोटर कोपरी करतात हे बुटवरती आमच्याकडे ह्याच्यावर जास्त आहे, म्हणजे पाणी टाकायचं पाणी नाही, जिथे तुमच्याकडे राहायला कॉलेज जो बाहेरचा मतदार आहे त्याला तुम्हाला खूप सतत हॅमर करणार आहे. आता समजा तुम्ही मतदारसंघात शिंदे तर त्याच्यात खडे आणि शिंदेच्यात नाही फरक पडतो. तुम्हाला असेल तर काय फरक पडतो. हे आपले पंचायत समितीला त्यांची मिक्स त्यांच्यावर कमळ आहे. त्यावेळेला मला काळजी घेतली पाहिजे एवढा चांगला बरं. मग अशा वेळेला तुमचा व्यक्तिगत संपर्क हा त्याच्यामध्ये जास्त आपल्याला उपयुक्त ठरू शकतो. हे करा.